चला सामनावीराचा किताब या ठिकाणी दिला जातोय. पहिल्याच बॉलवरती मिस टाइम दर्जाचा स्ट्रोक, परंतु बॉल घोषंकित क्षेत्रामध्ये जिथे चाललाय. आज आपण पाहतोय ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब नाटोशी आयोजित जानाई ज्योतिबा चषक 2025 पर्व क्रमांक हॅलो हॅलो. हॅलो. माझी जी मॅन ऑफ द मॅच आहे ती मी राहुल लोकरेला डेडिकेट करतोय. राहुल, स्टेजवर यायचं आहे. राहुल, त्यांनी एक दोन कॅच पकडल्यामुळे आम्ही टीम मॅचमध्ये बनलो आणि मॅच विन करू शकलो, म्हणून त्याला मी माझी जी मॅन ऑफ द मॅच आहे ती त्याला डेडिकेट करतोय. सामनावीराचा किताब या ठिकाणी डेडिकेट केला जातोय, कारण की राहुलचं चांगलं क्षेत्ररक्षण राहील आणि राहुलला दिला जातोय हा सामनावीराचा किताब. आपल्या टीम मधील एखाद्या खेळाडूला खऱ्या अर्थानं कसं घडवावं हे मात्र उत्तम उदाहरण दीपक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते, कारण की ज्या खेळाडूनं खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये मॅच बनवली त्या खेळाडूसाठी हा किताब इथे डेडिकेट केला जातोय. राहुलला या ठिकाणी हा सामनावीराचा किताब दिला जाईल. आज जानाई ज्योतिबा चषक 2025 यावेळेस पहा चांगला स्ट्रोक इनफिल्डच्या वरून क्लिअर करणारा बॉल सीमारेषा पार चौकार आलाय. 4 धावा. संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती. बॅक टू बॅक दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळते सागर यांच्या बॅटमधून. जानाई ज्योतिबा चषक 2025 सकाळचं दुपारचं सत्र आणि पुन्हा एकदा आपण करूयात सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष असं स्वागत. आज या मॅचच्या अगोदर आपण आवाज ऐकलात, अर्थातच आकाश कारंडे, व्हॉइस ऑफ वाल्मिकी पठार. खूप चांगलं समालोचन गेली 2 दिवस आपण ऐकत आहात. कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये ते देखील या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेलेत. आज 12 जानेवारी राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंचा जन्मदिवस आणि मुजरा त्या मातेला जिने घडविला रयतेचा राजा, मुजरा त्या मातेला जिने घडविला रयतेचा राजा, गनिमास तिने नमविला, वसा स्वराज्याचा चालविला, गुणगान असे रयतेच्या ओठी, जन्माला तिच्या पोटी गुणगान असे रयतेच्या ओठी, तिने दिले शिव आणि छावा, मिळाला महाराष्ट्रात स्वराज्याचा ठेवा, रचली स्वराज्याची गाथा, दैवत असे ती राजमाता, राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाबाई साहेबांच्या जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करतो आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जानाई ज्योतिबा चषक 2025 या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष असं स्वागत करतो. गोलंदाजीवरती अनिल टीम विठला 11 कार्य या टीमच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर टायमिंग इथे प्रॉपर होऊ शकलंय का, परंतु टायमिंग प्रॉपर होऊ शकलं नाही. फलंदाज बाद, पहिला गडी बाद. तर आधी खाके आणि नंतर बाके, प्रत्येक क्षणाला प्रत्येक सणाला सदैव तत्पर, मातृभूमीच्या रक्षणाला असे असणारे आमचे नाटोशी गावचे पोलीस बांधव या ठिकाणी शंकरजी देसाई साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून झाले. त्यांचं करूयात आपण सहर्षाचं स्वागत. आज जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं नाटोशी गावचा अभिमान, सध्या खाकी वर्दीमध्ये काम करत असताना आपल्या गावाबद्दलचं प्रेम हे देखील त्यांचं भरपूर आपल्याला पाहायला मिळतं आणि साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात करूया सहर्षाचं स्वागत. त्यांच्याबद्दल त्याचबरोबर त्यांचा मित्रपरिवार दीपकजी देसाई,
रामजी साहेब यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होतंय, त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत. चला पहिल्या षटकाचा ते काही समाप्त झाला. 11 धावा धावफलकावरती. दुसऱ्या बॉलवरती ते विकेट आले. संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती. बारा धावा, माफ करा 12 धावा. आमचे स्कोरर थोडेसे त्यांचं लक्ष विचलित होतं, त्यामुळे अचूक धावसंख्या आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. बिगेट करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप इथे आपल्याला पाहायला मिळते. पंच महेश मिसाळे सरांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय. वाईट बॉलचा इशारा. यावेळेस मिस टाइम दर्जाचा स्ट्रोक. पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, तोपर्यंत मात्र धावा आल्या. या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. एका बाजूला संघ विठलाय प्रतिष्ठान कारळे संघ, तर प्रतिस्पर्धी संघ आपल्याला पाहायला मिळतोय शिवशक्ती 11 एकावडे वाडे. स्वतःच्या फलतूरमध्ये अनिल सुतार चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडूचे होते सांगता 14 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या गेल्या. आज आपण पाहतोय ना नावासाठी ना धावासाठी हे आयोजन केले नाटोशी गावासाठी. खऱ्या अर्थानं नाटोशी गावचा मान, अभिमान आणि सन्मान वाढवणारी क्रीडा स्पर्धा. या स्पर्धेचं दर्जेदार असं आयोजन, मेहनत या ठिकाणी ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब नाटोशी यांनी घेतलेले आहे. आणि आज हे दर्जेदार आयोजन, कालच्या दिवसामध्ये काही तांत्रिक अडचणींना त्यांना सामोरं जावं लागलं आणि खऱ्या अर्थानं, परंतु आजच्या दिवसामध्ये त्या अडचणीवरती मात करत चांगलं आयोजन इथे आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. फेकी थोडीशी चुकीची, परंतु बॅकअप त्या ठिकाणी चांगला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 या आकड्यावरती. एक गडी तर धावसंख्या तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर थोडेसे स्कोरर इथे नवीन आहेत. 16 धावा, 17 धावा. दोन षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता सतीश यावेळेस आखूट टप्प्याचा बॉल. त्याचबरोबर श्री गवेश्वर 11 या संघाचे महत्वाचे खेळाडू दुर्गेश दादा शिंदे यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आज श्री गवेश्वर 11 या टीमच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दुर्गेश दादा शिंदे यांचं शुभागमन आणि रेशमी धाग्याने विणलेलं उबदार वस्त्र आणि नाटोशी गावच्या आपुलकीचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी जानाई ज्योतिबा चषक 2025च्या मुख्य व्यासपीठावरती यावेळेस पहा फटका दर्जेदार. इथे मात्र राजच्या प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. राज मात्र आपल्या टीम साठी बॅटिंग मध्ये
100% योगदान देण्याचा प्रयत्न करतोय. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. त्याचबरोबर प्रसाद दादा सुर्वे यांचा देखील सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये केला जातोय. या बॉलवरती पहा काय घडलंय. पंचांचा इशारा, इट इज व्हाईट बॉल. आता मात्र गोलंदाज सतीश कुठेतरी चुका करताना सरावाचा अभाव जर असेल ना तर अशा पद्धतीची गोलंदाजी तुम्ही जरूर पाहता. आणि सतीश कुठेतरी संतुलन इथे बिघडले गोलंदाजाचं आणि त्यामुळेच की काय अचूक टप्प्यावरची गोलंदाजी ते साधता आलेली नाही. यावेळेस पाय ते अकूट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा मिस टाइम दर्जाचा स्ट्रोक. आता मात्र बॉलच्या खाली स्वतः विकेट किपर आणि कॅच मात्र ड्रॉप होताना एक धाव कंप्लीट झाली. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, हे क्रिकेटचं समीकरण अतिथी मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित त्यांचं सहर्ष असं स्वागत. जानाई ज्योतिबा चषक 2025 खऱ्या अर्थानं संपूर्ण टीमने हे आयोजन यशस्वी करण्यासाठी भरपूर मेहनत या ठिकाणी घेतलेली आहे. या आयोजनामध्ये कोणत्याच गोष्टीची कमतरता जाणू नये याचा प्रयत्न इथे मात्र दमदार स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, एफर्ट्सला मात्र दाद द्यावी लागेल. जी मॅच तुम्ही बॉलिंग मधून जिंकू शकत नाही, जी मॅच तुम्ही बॅटिंग मधून जिंकू शकत नाही, ती मॅच तुम्ही फिल्डिंग मधून जिंकू शकता. अशा प्रकारचं उदाहरण देणारं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 23 या आकड्यावरती, 23 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या गेल्या. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक लगावलाय, हवा ह्याला, परंतु या बॉलवरती फक्त मिळेल एक सिंगल. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 24 या आकड्यावरती. तर 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपला. संघाची धावसंख्या 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. यावेळेस आणखीन एक दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती निर्धाव चेंडूची होते सांगता. एक डॉट बॉल आता मात्र प्रेशर निर्माण करेल शिवशक्ती 11 एकवडेवाडी या संघासमोर. यावेळेस आडव्या बॅटने फटका केला, क्षेत्ररक्षक आहेत, जजमेंट मात्र या ठिकाणी फसलंय. पुढे गेले, मागे आल्याने बॉल मात्र सीमारेषा चिरतोय, फाडतोय, निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. अठ्ठावीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. जानाई ज्योतिबा चषक 2025 आपण पाहतोय. या स्पर्धेमधील आजचा दुसरा दिवस, मेगा फायनलचा दिवस. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. आता एका षटकाचा खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर विशाल, यावेळेस चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वेगवान चेंडू, राजांना फारसा काही चेंडू समजलेला नाही आणि तो पुढे मात्र बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेला. निर्धाव चेंडू जे होते सांगता. यावेळेस पहा फुले लेनचा बॉल, 2 धावा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिलाय. 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या 2 ने वाढली जाते. 30 धावा धावफलकावरती. आता शेवटचे निर्वाणीचे 4 बॉल शिल्लक आहेत आणि राज यांच्या बॅटमधून षटकार चौकार आतापर्यंत पाहायला मिळाला नाही
आणि तो षटकार चौकार येणं गरजेचं आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु पंचाने मात्र साफ नकार दर्शवलाय. व्हाईट बॉल साठी मात्र आशाभूत नजरेने पाहिले होतं राज यांनी पंचांच्याकडे, परंतु पंचाने साफ नकार दर्शवलाय. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 3 बॉल नंतर अजून देखील उर्वरित 3 बॉलचा खेळ शिल्लक. व्हाईट बॉलचा इशारा आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होईल बाद. राज यांना माघारी जावं लागेल. एकावडेवाडी गाव आणि या गावचा खेळाडू मात्र आता माघारी परतला जातोय. चला, इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल. टीम विनिंग टीम विरुद्ध नाटोशी. या बॉलवरती प्रहार केलाय. बघावं आणि बघतच राहावं असा नेत्रदीपक स्ट्रोक. बॉल जाईल आर पार, सीमारेषा पार. मिळतील धावा 6. खणखणीत दणदणीत 6 धावांसाठी हा येतोय षटकार. षटकार आलाय. षटकारानंतर टीमची धावसंख्या तर नवीन फलंदाज बबन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या 38 या आकड्या 38 या आकड्यावरती 38 धावा बबन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस बाटची एज आणि विकेट किपर कडून मात्र चुकी होताना आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ संपला. आता या डावामधील शेवटचा बॉल आणि यानंतर विनिंग टीम मध्ये ही मॅच संपल्यानंतर मात्र टॉस केला जाईल. कमी गतीचा बॉल स्वतःच्या फॉलोथ्रू अडवण्याचा प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतोय बाद. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. 38 धावांचं टार्गेट आणि 39 धावांचं लक्ष निर्माण केलंय. 38 धावा केल्या प्रथम बॅटिंग करत असताना शिवशक्ती 11 एकावडेवाडी या टीमनं आणि 39 धावांचं लक्ष निर्माण केलंय प्रतिस्पर्धी टीम विठलाई 11 कारळे या संघासमोर. चला, नेक्स्ट इनिंगला जशी होईल सुरुवात आवाजामध्ये करूयात आपण परिवर्तन. आणि आज खऱ्या अर्थानं जानाई ज्योतिबा चषक 2025 आयोजक कमिटी ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब नाटोशी या संघानं आमंत्रित केल्याबद्दल त्यांचा मनापासून आभार, धन्यवाद. यानंतर आवाजामध्ये आपण करूयात परिवर्तन. आकाश सरांचा ऐकूयात आवाज. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद प्रवीणजी वंडुस्कर महाराज. आपण आलात या स्पर्धेला भेट दिलीत. अगदी इतकी मोठी स्पर्धा कव्हर करत असताना या स्पर्धेसाठी आवर्जून ज्यांनी वेळ काढला आणि वेळ काढत असताना एक मॅच ज्यांचं समालोचन आपण ऐकलं आणि या स्पर्धेची रजा घेत असताना आपण त्यांना पाहतोय, तर आयोजक कमिटी मी आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आदर सत्कार मान सन्मान करून घ्यायचा आहे प्रवीणजी वंडुस्कर महाराज यांचा. आदरणीय प्रदीप साहेब कंक यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ आगमन झाले. मोस्ट वेलकम.
चला बॅटर आपण लगेच जायचं आहे. आज पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर दमदार स्ट्रोक बॉलला फेकून दिलाय. वन बाउंड सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी चौकार. आज जर का पाहिलं तर दिनांक 12 जानेवारी स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ साहेब यांची जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. प्रशांत ओव्हर नंबर 1 मध्ये. श्री दत्त इलेवन वाडे कोथावडे टीम आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. इथे एक धाव आली. आपण पाहिलं तर एक चिकी चोरीची धाव घेण्यामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वी झाले. ओहो, एक पाय हवेमध्ये होता. त्यानंतर मात्र या चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न कुठेतरी फसतोय. चेंडू चांगला होता. चेंडू येतोय निर्धाव. पंचांना प्रश्न विचारले परंतु पंचांनी उत्तर दिलंय की हा चेंडू डॉट असेल. डॉट बॉलची झाली आहे सांगता. 3 चेंडूचा खेळ झालाय. 5 धावा धावफलकावरती. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये हलक्या हाताने बॅटचा फेस ओपन केला. 1 धाव मिळाली. 6 धावा धावफलकावरती. 39 धावांचा पाठलाग करत असताना मात्र दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करायला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 2 सलामीवीर सतीश आणि बाबूराव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गेले. सतीशच्या बॅटमधून एक चौकार नक्कीच झालाय. वेग फार होता. अगदी बॅट बाहेर काढेपर्यंत हा चेंडू पोचते फलंदाजापर्यंत. त्यानंतर मात्र मोठा फटका खेळायच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाचा प्रयत्न फसतोय आणि ते हलक्या हाताने फक्त चेंडूला डक केलं जाते. तिथे धाव मिळते 1. इथे मात्र चांगला स्ट्रोक कव्हरला. एक्स्ट्रा कव्हरला डीपला चेंडू झालाय फरार. अगदी कार्पेट या साह्याने चेंडू गेला सीमारेषा पार. धावा मिळतील 4. सतीशच्या बॅट मधून चौकार. 11 धावा धावफलकावरती. एका षटकाच्या अखेरीस बिनगडी बाद संघ विठला 11 कारळे. शुभम ओव्हर नंबर 2 मध्ये. कमी गतीचा हा बॉल आपण पाहिलं तर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर करते. गोलंदाज धाव मिळणार नाहीये. पुन्हा एकदा कमी गतीचा बॉल. फलंदाज बाबूराव यांना मात्र इथे जकडवलंय.
चांगला फटका आपण पाहतोय. धाव जास्त मिळणार नाहीये, धाव इथे मिळेल एकच. सिंगलने धाव पडक पुढे सरकावेल जाऊन पोहोचेल 12च्या घरामध्ये. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 15 चेंडू आणि अजूनही 28 धावांची गरज आहे. 15 चेंडू 28 धावा, 28 धावा 15 चेंडू असं समीकरण. चांगला स्ट्रोक वाईडिश लॉंगावला. क्षेत्ररक्षक आहे, झेल इथे पकडली जाते. पहिल्या विकेटचं पतन, पहिला गडी बाद. बाबूराव बॅक टू द डगआउट. चौदा चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. 39 धावांचा पाठलाग करत असताना समीकरण इथे येऊन थांबले. 14 चेंडू 27 धावा, 27 धावा 14 चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्राच्या रूपामध्ये 1 धाव मिळेल. जोरकस मारायचा प्रयत्न. शेवटचा बॉल तिथे, शेवटच्या बॉलवरती धाव मिळाली नाही. चेंडूवाला निर्धाव. 2 षटकांची होते समाप्ती. अखेरीस धावा धावपलकावरती जोडल्या 13. 1 गडी बाद संघ विठला 11 कारळे. बारा चेंडू 26 धावा, 26 धावा 12 चेंडू असं समीकरण. सन्माननीय या ठिकाणी आमचे नाटोशी गावचे सुपुत्र प्रकाश शिर्के दादा या ठिकाणी आलेत. विनंती असेल त्यांना या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे. आयोजक कमिटीकडून आपलं खूप खूप आभार या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल. विशाल बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 3 मध्ये सतीश साळुंके त्याच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक. धावा मिळतील 6. 6चा मोहरा. या खेळाडूने संघाच्या कर्तृत्वाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आणि खांद्यावरती घेतली असताच चौकार षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये करणारा फलंदाज सतीश साळुंके. चला मॅच अगदी स्पीडली चालू ठेवायची आहे. वेळ इथे निघत चाललाय, फार उशीर झालाय. पुढून सरसवण्याचा प्रयत्न. इथे सेन्सिबल क्रिकेट सन्मान दिलाय. षटकार आल्यानंतर याही चेंडूवरती प्रहार करू शकला असता, परंतु चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार प्रत्येक खेळाडूला जमत नसतं. सतीश मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण पाहिलं तर षटकाराला त्यानंतर एक सिंगल अनिलला संधी मिळवून दिली आहे.
बॅकफुटला जाऊन पंच केला आहे, चांगला स्ट्रोक, धाव मिळेल 1. 21 धावा धावपलकावरती. 9 चेंडू 18 धावा, 18 धावा 9 चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटने हा फटका फसलाय की काय, क्षेत्ररक्षक पाठमोरा करेल, पण पुन्हा एकदा हा चेंडू निघून जाईल एका धावीसाठी. एकेरी दुहेरी धावीने इथे चालणार नाहीये, समीकरण जड होत चाललंय. 8 चेंडू 17 धावेची गरज महत्वाचे. हे या षटकामधले 2 चेंडू असतील, याच्यावरती एखादा तरी मोठा फटका येणं गरजेचं असेल. जिथे मात्र शेवटच्या षटकामध्ये धावा थांबतात, शेवटच्या षटकामध्ये धावा होत नाहीत. महत्वाचे 2 चेंडू, अजूनही 17 बनवायचे आहेत. आणखीन एक चांगला चेंडू, त्याच्यावरतीही 1 धाव. 7 चेंडू आणि 16 धावींची गरज. मॅच बॉल हा महत्वाचा चेंडू आहे. खुल्या टप्प्याचा हा बॉल इथे खोदून काढला, क्षेत्ररक्षक आहे डीपला. थोडासा फंबलिंग झाला, दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली. 2 धावा इथे पूर्ण झाल्या. समीकरण 6 चेंडू 14 धावा, 14 धावा 6 चेंडू असं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. सागर बॉलिंग ट्रॅक वरती. 14 धावा डिफेंड करायच्या आहेत, 14 धावा रोखायच्या आहेत सागरला आणि 14 धावा ठोकायच्या आहेत सतीशला. सागर वर्सेस सतीश, सागर विरुद्ध सतीश अशी लढत मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. पुढे येऊन सरसवायचा प्रयत्न, इथे मात्र हातवारे झाले, इशारे झाले. 1 धाव नक्की झाली असते, ती धाव थांबवली. इथे मात्र सोडून द्यायचा होता, ओळखता आला नव्हता चेंडूला. हा चेंडू शरीराचा वेध घेणारा होता. इथे मात्र आपण पाहिलं तर काहीच ऍक्शन नव्हती फलंदाजाची डेलिब्रेट. हा चेंडू मात्र डायरेक्ट जाऊन धडकला. धाव इथे मिळणार नाहीये, चेंडू निर्धाव येतोय. चार चेंडू 14 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये.
इथे फटका फसला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, झेल मात्र ड्रॉप होते. चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये, 1 धाव मिळते. 3 चेंडू आणि 13ची गरज आहे. तीन चेंडू आणि 13 धावा. पुढे आलाय, पुढे येऊन भिरकावून दिलाय. मॅच जिवंत ठेवणारा, मॅच मधली हवा काढून घेणारा सतीश साळुंकेच्या बॅट मधून येते उत्तुंग असा षटकार. दोन चेंडू 7 धावा, 7 धावा 2 चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. महत्वाचा चेंडू, मॅच बॉल. आणखीन एक दर्जेदार लगातारचा दुसरा चाललाय सीमारेषा पार, जिथे मात्र मॅच दर्पणाखाली अडकली होती. सतीश साळुंकेनी आपले हात उघडले, बॅटचा चेहरा दिसायला लावला आणि त्या चेहऱ्याने लगातारच्या 2 चेंडूंवरती ठोकले 2 दमदार षटकार. आणि आता समीकरण होते कुठे आणि आलंय कुठे. 1 चेंडू 1 धाव, जिथे मात्र 3 चेंडू 13ची गरज होती. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार आणि आता 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. 1 चेंडू आणि 1 धाव अशी मॅच रंगली आहे. एका चेंडू मध्ये 6 रन बनवणं अगदी अनेक फलंदाजांना जमेल, परंतु एका चेंडूवरती 1 धाव काढणं कोणालाही जमणार नाहीये. सतीश साळुंके मैदानाच्या आतमध्ये, विरोधामध्ये सागर आहे. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. क्षेत्ररक्षक अगदी भुकेलेल्या चित्त्यासारखे पसरलेत. इथे मात्र हा फटका सजवलाय, हवी होती 1 आणि मिळाली 1. मॅच होते फिनिश. अगदी पहिला या दिवसातील चित्त थरारक सामना आपल्याला पाहायला मिळाला. या सामन्यावरती विजयाची मोहोर उमटवते संघ विठलाई 11 कारळे. चला टॉस साठी या ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोशी विपक्ष विठलाई 11 कारळे आणि या सामन्याचा हिरो, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सतीश साळुंके.